तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे म्हणजे आशु खांडके यांनी. तर त्यांनी काय विचारलंय, तुला GF आहे का? इट्स Q&A व्हिडिओ, प्रश्न तुमची उत्तर आमची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे ती म्हणजे प्रवीण साळुंके यांनी. तुम्ही लय भारी व्हिडिओ बनवता, आम्हाला लय आवडतात. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपण पहिल्यापासूनच व्हिडिओची मला आवड आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवतो. आणि तुम्हाला ते आवडतात म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत बघता. असं जर आपल्या चॅनलवरती प्रेम राहू द्या, आणि तुमच्या सपोर्टमुळे आपण आता इतक्या पोचलोय. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. तर दुसरी कमेंट आपल्याला विचारली, पण तिचं नाव इथं शो येणं झालंय. त्याची कमेंट मला वाचून दाखवतो. तुला पेमेंट किती येतं? तर हा खरं सांगायचं म्हणलं तर आपल्याला पेमेंट अजून येत नाही, पण आपल्याला लवकरच पेमेंट येईल. पेमेंट येण्यासाठी एखादा सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाइम पूर्ण लागतो. तो आपल्या तुमच्या व्हिडिओ बघून तुम्ही तो आपला वॉच टाइम लवकर पूर्ण होईल. तर तिथनं पुढे आपल्याला मग जी येईल काही तिथून तुम्हाला मी सांगत जाईल. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे म्हणजे आशु खांडके यांनी. तर त्यांनी काय विचारलंय, तुला GF आहे का? तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, असे मित्र जर आपल्या लाईफमध्ये असतील ना तर कुठल्या GF ची गरज पडत नाही, फक्त शेवटपर्यंत टिकला पाहिजे. प्रश्न विचारला आपल्याला बाबू शेलार यांनी. कसं वाटतंय 2K सबस्क्रायबर झाल्यावर? तर तुम्हाला खरं सांगतो, 2K सबस्क्रायबर झाल्यामुळे खूप भारी वाटते. तुमच्या सपोर्टमुळे आपण 2K सबस्क्रायबर पार केले ती. 2K नाही तर 3K सबस्क्रायबर आपल्याला व्हायला आले ती. तर तुमचं आमच्या चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या. नक्कीच आपण तुमचं मनोरंजन करण्यासाठी अजून नवीन काही ना काही करून घेऊ. तर हा क्वेश्चन विचारलाय वेदांत यांनी. इंस्टाग्रामवरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय, छोटा पॅकेट बडा धमाका. प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला इट्स प्रवीण यांनी. काय विचारू बाबा? अरे तुला काय वाटतंय का नाही, तर तुम्ही सगळं काही विचारू शकता. आपल्या चॅनलविषयी कुठल्या व्हिडिओविषयी तर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये विचारू शकता. तर परत आपल्याला क्वेश्चन आशु खांडके यांनीच विचारलेला आहे. तर त्या क्वेश्चनचं आपण उत्तर देऊ. फॉलोअर्स किती आहेत? तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स 308 फॉलोअर्स आहेत. तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला खाली देतो मी, तिथं जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. हा क्वेश्चन आपल्याला विचारला वीरेन पवार यांनी. वीरेन पवारने काय विचारलंय, तू चॅनल कधी सुरू केला? आपण चॅनल सुरू केलाय म्हणजे 1-2 वर्ष पूर्वीच चॅनल सुरू केला, पण व्हिडिओ आत्ता टाकायला बोलूया 8-10 महिन्यापासून आपण व्हिडिओ टाकतो. तर पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला यश ढोक यांनी. त्यांनी काय विचारलंय, व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं तुझ्यासारखं? तर अशा प्रकारे पण आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. आणि आपल्या मागे ग्रीन स्क्रीन असते. तुम्हाला जर ह्याच्यावर ट्युटोरियल फुल व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर युट्यूबवर तुम्हाला अनेक व्हिडिओ गावतील. आणि तुम्हाला जर माझंच पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ कमेंट करा, म्हणजे आपण ते व्हिडिओ आणू. तर ही पुढची कमेंट पण आपल्याला प्रवीण साळुंके यांनी परत एक कमेंट विचारली आहे, प्रश्न विचारलाय म्हणजे कमेंट करून. तर मला नंबर पाहिजे, तुम्ही लय भारी व्हिडिओ बनवत आहात. तर तुम्हाला पर्सनल नंबर तुम्ही देऊ शकत नाही, पण तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ID जाऊन तिथे नक्की DM करू शकता. तर ह्यांचं नाव दिसणं झालंय. यांनी काय टाकलंय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, जय माळूमामा. तर तुमच्या सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय माळूमामा. तर पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला प्रवीण साळुंके यांनी. परत एक प्रश्न विचारलाय, तो म्हणजे तुमचं गाव कोणतं? तर आपलं गाव आहे सातारा. राजधानी साताऱ्यात आपण राहतो. सातारामध्ये एक छोटंसं गाव आहे मापुरडी, तिथे आपण राहतो. पुढचं आपल्याला कमेंट आली म्हणजे एक प्रश्न म्हणायला लागला आपल्याला. आतरेस प्लेयर यांनी पाठवले 2K कमिंग सून. तर 2K आपले झालेले आहेत, पण व्हिडिओ टाकाय खूप लेट झालं. माझे मागचे व्हिडिओ पेंडिंग होते ना, त्यामुळे हा व्हिडिओ यायला तुम्हाला लेट झालं. तर 2K झाले, आपल्याला 3K कमिंग सून व्हायला आले त्या. तर तुमच्याच प्रेमामुळे असे 3K पण होतील आपले लवकरच. तुमच्या सगळ्यांचे मेसेज इंस्टाग्रामला, यूट्यूबला आणि आपल्या चॅनलवरती असंच प्रेम राहू दे. तुमच्या सगळ्यांचं मला अभिनंदन म्हणून आले. तर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक थँक्यू. आणि आपल्या चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या. जर आपल्या व्हिडिओमध्ये माझा बोलताना जर उच्चार नीट होत नसेल, तर शब्द अडखळत असतील तर समजून घ्या, आपण अजून नवीन आहे. आणि जर आपल्या बॅकग्राऊंडला जर तुम्हाला कुठला आवाज येत असेल तर आपल्याकडे उपकरणं नाहीत व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी चांगली. तुमच्या प्रेरणातून आपण लवकरच हे सगळं घेऊ आणि तुम्हाला पुढे अजून चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुमच्यामुळे आपले एवढंपर्यंत आपण आलो या, आणि इथनं पुढं पण आपण तुमच्यासाठी अजून नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आणि धन्यवाद.